सविस्तर आढावा सुरुवात करूया। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकी संदर्भातली। अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभेची निवडणूक ही बिनविरोध होण्याची शक्यता मावळली, कारण काँग्रेसनं बारामतीच्या जागेवर आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली। ही निवडणूक जाहीर झाल्यापासूनच उमेदवार देण्यावर काँग्रेस ठाम होतं। बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं, मात्र काँग्रेसनं अखेर या ठिकाणी उमेदवार जाहीर केला, त्यामुळे एबीपी माझाच्या बातमीवरही शिक्कामोर्तब झालं। दुसरीकडे पवारांची राष्ट्रवादी बारामतीत उमेदवार देणार नाही असं त्यांनी आधीच जाहीर करून टाकलं होतं, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही बारामतीत उमेदवार दिला जाणार नाहीये। सुनेत्रा पवार यांनी याबाबत उद्धव ठाकरेंसोबत फोनवरून संवाद साधला, मात्र ठाकरे उमेदवार देणार नसले तरी ते मवियातील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला आता पाठिंबा देणार की सुनेत्रा पवारांना याचं चित्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। यासोबतच बारामतीत आणखी 19 उमेदवारांनीही अर्ज दाखल केलेत, त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता संपुष्टात आली। दरम्यान ज्या आकाश मोरेंना बारामतीतून पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली, ते आकाश मोरे नेमके कोण आहेत, त्यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली आपण पाहूया। माजी आमदार विजयराव मोरे यांचे ते सुपुत्र आहेत। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आहेत। वकील आणि तरुण काँग्रेस नेते अशी त्यांची ओळख। 2014ला काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी बारामतीतून विधानसभा लढवली होती। दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एबीपी माझाशी बोलताना आकाश मोरेंनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं। अजित पवारांच्या विमान अपघाताचा FIR दाखल झाला तर माघार घेण्याचा विचार करेन असं आकाश मोरेंनी म्हटलं। भावनिक वातावरण आहे, मात्र जबाबदारी ही तितकीच महत्त्वाची आहे, म्हणून मी निवडणूक लढतोय असं मोरे म्हणाले। दरम्यान आकाश मोरेंशी संवाद साधलाय आमचा प्रतिनिधी जयदीप भगतनं। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। ॲडव्होकेट आकाश मोरे आपल्यासोबत आहेत। एबीपी माझाशी फोनवरून बोलताना सांगितलं की जर अजित पवारांच्या विरोधात जो प्रकार झालेला आहे किंवा त्याच्या संदर्भात जर गुन्हा दाखल झाला तर मी उमेदवारी मागेन। म्हणजे आम्ही त्याचा पुनर्विचार करू। म्हणजे तुम्ही सिरियस आहात। आमचा कर्ता पुरुष बारामतीतला कर्ता पुरुष गेला, बारामतीतलाच नव्हे पूर्ण महाराष्ट्राचा, महाराष्ट्राला वेगळ्या दिशेला नेणारा आमचा जो कर्ता पुरुष आहे तो गेलेला आहे, त्याचं काहीतरी अकाउंटेबिलिटी तुम्ही फिक्स करणार आहात का नाही? म्हणजे ॲज अ सरकार म्हणून, ॲज अ गृहमंत्री म्हणून तुम्ही कुणाला तरी अकाउंटेबिलिटी फिक्स करणार। गृहमंत्र्याच्या अंडर खाली येतं सगळ्या गोष्टी या महाराष्ट्रातल्या। गृहमंत्री मुख्यमंत्री हा प्रमुख असतो या राज्याचा, आणि राज्यातला दुसरा प्रमुख माणसाचा जर ॲक्सिडेंट होत असेल आणि तो सुद्धा सस्पिशियस ॲक्सिडेंट होत असेल, याचा कोणी आपण गांभीर्याने विचार नाही करणार का? पण याच्यावर काय समर्पक उत्तर देत नाही तुम्ही। विधानसभेमध्ये तुम्ही आमदाराला सांगता, पण बाहेर येऊन प्रेसमध्ये काय तुम्ही सांगताय का की असं असं आहे, असं असं आहे, आम्ही FIR कॉपी दाखल करतो, ह्याला जो काही विमान मालक आहे तर त्याला आम्ही अटक करतो किंवा त्याच्यावर कारवाई करतो? काही नाही, सगळे अलबेल आहे। म्हणजे याचा अर्थ आमच्यासारख्या जो अजित पवारवर एकेकाळी आम्ही विरोध केला आहे, पण डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आम्ही त्यांच्या बरोबर होतो। डेव्हलपमेंट अत्यंत चांगली केलेली आहे, अत्यंत चांगला कर्तबगार माणूस आहे, आणि तो गेलेला आहे आणि त्याच्यात काहीच नाही। त्याच्यात म्हणजे जर गुन्हा जर दाखल केला तर तुम्ही पाठीमागे घेणार, त्यावर ठाम आहे? अगदी FIR महाराष्ट्रात दाखल झाला तर आम्ही माझ्या उमेदवारीचा पुनर्विचार करेल। आणि म्हणजे तुम्ही असं स्पष्ट सांगत नाही? आम्ही पुनर्विचार करू। आमच्या सबका साहेबांनी पण मला त्याचंच डिरेक्शन दिलेलं आहे। मी त्यांच्याशी बोललो की बाबा असं असेल तर मी असं करू। खूप खूप धन्यवाद। तर हे होते आकाश मोरे, ज्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड, त्यांचे वडील आमदार होते आणि त्यांना काँग्रेसने आता उमेदवारी दिलेली आहे। खरं तर ही निवडणूक कठीण असणार आहे आकाश मोरेंसाठी, मात्र ते लढायला तयार आहेत। वेगवेगळ्या मुद्द्यांवरती त्यांनी देखील आता भाष्य केलं। कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या बारामती पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी दिली। तसंच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हजर राहणार नाहीत असंही तटकरेंनी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तामिळनाडू आणि गोव्यात प्रचारात व्यस्त आहेत, मात्र भाजपकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत। ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी याकरिता प्रयत्न करणार असून गरज पडल्यास राहुल गांधींना भेटणार असल्याचंही तटकरे म्हणाले। कुठल्याही पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष
हे नेहमी धोरणात्मक निर्णय घेत असतात. राहुल गांधीला भेटण्यामध्ये त्याच्यात काय वेगळं वावगं असण्याचं काही कारण नाही. परंतु पक्षाचे अध्यक्ष आज जर काही खरगे जे असतील तर काँग्रेसच्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या प्रथेनुसार अध्यक्ष त्या ठिकाणी निर्णय घेतात. आवश्यकता लागली तर राहुल गांधींची सुद्धा भेट घेण्यामध्ये आम्हाला काही गैर वाटण्याचं काही कारण नाही. बारामतीची जी पोटनिवडणूक होती आहे ती आम्ही तर महायुतीमध्ये आहोत, त्यामुळे महायुती पूर्णपणे सुनेत्रा ताईंच्या आमच्या भगिनी ज्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पाठीशी आहोत. आणि महाराष्ट्राची एक परंपरा राहिलेली आहे की अशा प्रकारे जेव्हा पोटनिवडणूक होतात त्यावेळेस त्या बिनविरोध होतात. तर इतर पक्षांनी देखील त्याचा विचार जरूर करावा. आम्ही महायुती म्हणून सुनेत्राताईंच्या पाठीशी आहोत.